तुम्हाला पर्णाच्या घराचा होम टूर देणार जी की माझी मैत्रीण आहे. एक साईडला राहते, लेफ्ट साईडला राहते सोनिया आणि राईट साईडला राहते सोनियाचं तर घर तुम्ही बघितलंय. सोबतच आज म्हटलं चला थोडस म्हणजे पूर्ण होम टूर नाही देते, छोटासा लुक देते की कसं आहे अपर्णाचं घर. कारण की आज ना अनप्लॅन्ड पार्टी होणार आहे आमची. आता पार्टी नाही म्हणता येणार, जेवणच करायचंय. तू बघितलं बघितलंच नाही वेडीने. हे जास्त भारी आहे त्या चिमण्यांपेक्षा. पण काय काय म्हणते मी हे ऑलरेडी मी तर जेवण बनवलंय माझ्या तिकडे, छान शेंगदाण्याची भाजी वगैरे. पण तरी सुद्धा आज असा विचार होता की सोबत जेवूयात. तर मग पर्णा म्हटली की चला मी नॉनव्हेज बनवते, चिकन. तर मग ठीक आहे सोबतच जेवण करू. तर म्हटलं चला आज आलीच आहे तर छोटासा होम टूर तिचा देऊया. आणि गोड असा जुगाड. मॅडम हे फक्त शो साठी ठेवलंय, यूज मध्ये नाहीये. कोणतं हे ना, हे देऊ नका ना आता जेवायला. दोघींनी रेड घातलाय है ना अलिशा? सिया आणि अलिशानी सेम सेम घातलाय. खरं तर हा व्हिडिओ ना 2-1 महिन्या आधी शूट केला होता, पण ड्राफ्ट मध्येच पडून होता. काही त्याला एडिट करायचा मुहूर्त निघाला नाही कारण की टाइम. तर म्हटलं चला आता थोडंसं कंटेंट म्हणजे आता सध्या मी तर आपल्या चॅनलवर बघता व्हिडिओ सध्या ऑनलाईन शॉपिंगचे येत आहेत. तर म्हटलं चला थोडासा ब्लॉग पण टाकायला पाहिजे. तर आज एडिट करून आज पोस्ट. तुम्हाला असं वाटेल की 31st हा आहे, पण 31st नाहीये कारण की नॉनव्हेज वगैरे बनवलं होतं आणि 31st ला तर एकादशी आली. तर मग कसं काय व्हिडिओ कारण की फेक खाली. त्यामुळे म्हटलं चला 31stच म्हणून, पण खूप आधी शूट केला होता आणि तो आज पोस्ट करते. तुला शिकवते मी चिकन कसं बनवायचं. तुम्ही दोघी दिसल्या का, मला एक अंदाज आला होता. नाही का, मला अंदाज आला होता की तुम्ही हे घे हात घे, चिकनचे हात घे. अगं तुला त्या चिमण्या बघायला बोलवलं ग, चिमण्या लावल्या नाही मी चोरून चोरून. इकडे चिकन असले, इकडे चिकन आणि इकडे चिमण्या. काय ट्युनिंग. किती सुंदर दिसतात हे. मामाकडचा व्हिडिओ बघितला, खूप सुंदर आहे का. आता तिघींमध्ये असं आहे की आम्ही दोघी पण म्हणजे पूर्ण फॅमिली नॉनव्हेज खातो. आणि ही अशी आहे की जिने लहानपणापासून साधं एक पण खाल्लेलं नाही, अंडही हातही लावलेला नाहीये. खरं तर माझा तर स्वयंपाक झालेला होता, फक्त तिला आम्ही म्हणत होतो की चल तू ये जेवायला, कारण की ऑलरेडी मी तर बनवलाच होती. साधी बीन्सची भाजी बनवलेली होती. तर तिला म्हटलं ये आपण जेवूया सोबत. पण नाही तुम्ही चिकन खाताय, मी तुमच्यामध्ये बसणार नाही, मी तुमच्यामध्ये खाणार नाही, असं तिचं चाललेलं. मी सेम ऑर्डर केलं, तू ऑलरेडी चांगलं आहे का?
गोल्डन कोणतं गोल्डन त्याची कॉफी टाक. मी गॅस चालू लोकांना ऑर्डर खूप छान बाई आपण पार्टी होती आज ना आपण पार्टी आणि मैत्रिणीला घरी अगं तुझ्यासाठी खरंच तिने भाजी केली. नाही मी शेंगाची भाजी आणि 5 पोळ्या झाल्या येशील ना? कुठे जायचं असेल ना तर सोन्या एक नंबर हजर असते किंवा काही प्लॅन करायचं असेल ना तर तिला तर खूप आवडतं. तिला जेव्हा माहिती झालं की हे नॉनव्हेज खाताय नॉनव्हेज बनवतोय हा बाई बिलकुलच यायला तयार नाही. आम्ही केव्हाच तिला कन्व्हिन्स करतोय प्लीज ये ग गप्पा मारायला तरी शेवटी तिकडे जेवण केलं तिने तिच्या घरी आणि मग नंतर ती आमच्याकडे आलेली. छान वाटतं कारण की दिवसभर आपण आपापल्या कामामध्ये बिझी असतो. कधी दिवसातून एखाद्या दिवशी तर बोलणंही होत नाही पण मग असं एखाद्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये असा एखादा प्लॅन केला तर खरंच छान वाटतं. आणते ना मग माझ्याकडे पण आहे मी उद्या आणणार आहे खोबरं. माझ्याकडे आहे पाहिजे उचन दे ना मला. तसंच पाहिजे असेल हे खाऊ घेऊ आपण ती मी पाणीपुरी खाऊन आले ग आता. भाई रोज पाणीपुरी खातीन वेट वाढतंय का हिचं? मग आता भाजी आणायला गेली आणि तू पाणीपुरीवाला दिसला की मला कंट्रोल दे ग मला दे ग खोबरं. हे घे खोबरं खा. अगं जास्त आलं थोडं दे ग इतकं कुठे देते. अगं मला तो दिसला ना पाणीपुरीवाला घे माझा हात. म्हणजे कंट्रोलच नाही होत किती पण नाही खायचं नाही पण सोनिया जरा जास्त भाव खाते असं वाटत जरा भाव खाते असं वाटत नाही तुला आज अपर्णा? हो भाव खाते आणि तुला इथे जेवावं लागेल. आज जर नाही जेवली तू मला इथे तुझ्या चिमण्या खूपच आवडल्या ग. म्हणून म्हणते चिमण्यांच्या खाली जेवायला. पण मला चिमण्यापेक्षा ते जे हाऊस आहे ना छोटस ते खूपच भारी. चिमण्यांच्या खाली जेव तू ते ऐक, आम्ही इकडे जेवतो. ते 2 आहे ते घरी नसताना आपण घेऊन जाऊ इथे एक. झोपव तू पहिले मला खोबरं आणून खिचडी. खूप सुंदर खिचडी मला खूप आवडली. पण तर स्वयंपाकाला ऑलरेडीच उशीर झाला होता. सोबतच आमच्या गप्पा चालल्या काही मुलांचं खेळणं चाललं त्या दोघांच्या बाल्कनीमध्ये वेगळ्या गप्पा चालल्या. माझ्या फोनचाही स्टोरेज नंतर फुल झाला आणि खूप लेट झालं होतं जेवण करायला मग काही व्हिडिओज काढले नाही. नंतर मस्त असं जेवण केलं आणि सोबतच थोडंसं स्वीटमध्ये घेतलं होतं मस्त अशी आईस्क्रीम. आता मला फ्लेवर नाही सांगता येणार मीच विसरली कुठला फ्लेवर घेतला होता. सोन्या तिच्या घरूनच जेवण करून आली होती पण आमच्यासोबत फक्त तिने आईस्क्रीमसाठी कंपनी दिली आणि खूप लेट झालं होतं आणि थंडीचे तर पुण्यामध्ये तर खूपच थंडी बाहेर बाल्कनीमध्ये असल्यामुळे खूपच थंडी वाजत होती आणि लेट झाल्यामुळे सियाला पण झोप येत होती. म्हटलं चला ऑलरेडी लेट झालंय. दुसऱ्या दिवशी काही नाही संडे होता म्हणून जरा चिल करत होतो नाही तर सकाळीच उठायचं. आणि म्हणजे तुला कळालं का एडी? खाल्ली आहे तिने खाल्ली आहे. हा आता नको तिला आधी सर्दी झाली आहे. तेच रोजची रुटीन सकाळी ऑफिस सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिस जेवायचं झोपायचं. छान वाटतं 2-3 महिन्यापासून असा एखादा प्लॅन केला तर. वरून थंडीचे दिवस असतील तर अजूनच मज्जा येते. तर चला भेटू लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.